फक्त माझे जर कपडे तुला कुठे दिसले, माझा टॉवेल जर कुठे बेडवर दिसला की डोरला जो अडकवलेला टॉवेल तुम्हाला कधी इथनं मस्त आमच्या सोसायटीचा व्ह्यू दिसतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ न्यू यूट्यूब व्लॉग. आणि माझ्या चेहऱ्यावरून समजतच असेल की मी झोपेतनं उठली आहे, कारण आज आमचा ऑफ डे होता आणि दुपारी आराम केला. थोडा वेळ झालं मला जाग आली आणि असं एकदम बाहेरून अंधार झाल्यासारखं वाटलेलं. मला वाटलं पाऊस येतोय की काय, कारण मी कपडे सुकवायला टाकले होते. मग म्हटलं ते घरात आणावे लागतील, म्हणून मी उठले, बघते तर बापरे एवढा अंधार झाला आहे बाहेर. आता ताई पण येतील थोड्या वेळात, तर म्हटलं त्याआधी आपण पटकन चहा टाकून घेऊयात, कारण त्या आल्या की मग मला त्यांच्या मध्ये नाही करू वाटत. त्यामुळे विकी पण झोपलेला आहे, तर मी त्याला आता उठवते. आधी आता मी चहा करते आणि मग चहा घेऊनच त्याला उठवते. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही ताई गेल्या आहेत आमच्या, आणि मग आम्ही डिसाईड केलं आहे की काय आमचे आता जे कपडे आम्हाला ड्राय क्लिनिंगला द्यायचे होते ते कपडे आता आपण काढूयात म्हणून. आणि ही आमची स्टडी रूम आहे. ही तुम्हाला व्लॉगमध्ये कधी दिसतच नाही. आमची जनरली आम्ही मास्टर बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये एवढंच आमचं शूट असतो. तर तुम्हाला इथून हळू इथनं मस्त आमच्या सोसायटीचा व्ह्यू दिसतो, असं गार्डन, देन स्विमिंग पूल. आज स्विमिंग पूल बंद आहे, ह्या रूमचा बेस्ट व्ह्यू आहे. स्विमिंग पूल बंद आहे. इथं स्विमिंग पूलमध्ये पण लाईटिंग वगैरे लाईट्स असतात, सो इथनं खूप छान व्ह्यू असा दिसतो. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं ना तर सनसेट पॉईंट पण आम्हाला इथनं आम्ही एन्जॉय करू शकतो. एकदम पलीकडे मागे ना, हा तिथेच बरोबर सनसेट होतो. स्कायलाईन हे खूप भारी व्ह्यू आहे ह्या रूम बसणं, एकदम बेस्ट. आता ह्या रूममध्ये येण्याचं कारण म्हणजे आम्ही ट्रिपला गेलेलो मागे, जसं तुम्हाला माहिती. तिकडून आलो तर आमचे काही असे कपडे होते जे घरी वॉश करता येणार नव्हते आणि आम्हाला ते ड्राय क्लिनिंगला टाकायचे. म्हणजे आम्ही ट्रिपला कधी गेलो होतो तुम्हाला माहिती आहे? आम्ही ट्रिपला गेलो होतो मे मध्येच ना, उटीला. तेव्हापासून ही बघा माझी आळशी बायको, हिने मला अजून पण अरे नाहीतर काय, मी आज काढतोय आपण ते. विकी काय नवरं किती पलटोय हा माणूस, बापरे. मग तेच ना, ड्राय क्लिनिंगला कपडे द्यायचे तेव्हा मला वाटलं कुठले दुसरे असतील. तू आता म्हणते ट्रिपचे, ट्रिपला तर आपण गेलो कधी, ट्रिपला कधी. खरंच हा इतकं पलटोय. मी सांगते तुम्हाला, एक मिनिट, तू चुकीचं सगळं ब्लॉक करतोस तू. हा शहाणा. मी तू काय म्हटलीस? तू चुप ड्राय क्लिनिंग, एक मिनिट, तू काय म्हटलीस? ड्राय क्लिनिंगचे कपडे टाकायचे. तर मला वाटलं की असतील मागच्या वीक मधले वगैरे कुठले, काय मला काय माहिती. तू आता म्हणते की ट्रिपला तर लास्ट टाइम आपण मे मध्ये गेलो, जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यापासून. अरे काय, अरे तेव्हापासून कपडे ते तसेच आहेत का? अरे हो, ऐका तुम्ही पण ऐका. मी हे बघा, तेव्हाचे जे कपडे होते ते आतापर्यंत असे असण्यामागचं रिझन म्हणजे ते कपडे आपण घालत नाही डे टू डे याच्यामध्ये. मान्य ना. आणि मी आल्या आय थिंक मी लगेच काहीतरी आम्ही तेव्हा काहीतरी झालेलं, मी बॅग्स वगैरे रिकाम्या केलेल्या, कपडे धुवून टाकलेले जे आम्हाला डेली यूजला लागणार ते सगळे मस्त धुवून म्हणजे वॉश करून वगैरे. मी जे डेली यूजला लागणारे कपडे होते ते मी मस्त वॉश करून वॉर्डरोबमध्ये ठेवून दिले. बट हे जे कपडे होते हे ड्राय क्लिनिंगचे होते, हे मी साईडला काढून ठेवलेले तेव्हापासून. आणि सांगायचं कधी ना, याचा प्रॉब्लेम. अरे सांगणं काम आहे ना. अरे मी कितीदा तुला सांगितलं, हा इतकं शहाणा आहे. मला ब्लेम करतोय आता हा. आम्हाला ते कपडे मी कितीदा असं झालेलं की आपण त्यांना फोन करून विचारलेलं, भैया लॉन्ड्री सुरू आहे का? तर ते म्हटलेले की नाही अभी बंद होने वाली, अभी आपण फोन तेव्हाच करतो की ज्यावेळेस ते बंद असतं आणि मग आता विसरून असं झालंय का? मला आठवत पण नाही. याची चूक आता मला म्हणतोय सगळ्यांसमोर, वाईफ इज ऑलवेज राईट. असं सगळ्यांनाच माहिती आहे. हे मी जनरल स्टेटमेंट बोललोय, मी तुझ्याबद्दलच बोललोय असं नाही. इथे तुझी वाईफ मीच आहे सध्या, कळालं ना? तूच असणार, दुसरं कोण असणार? म्हणजे तुला दुसरी पाहिजे? नाही, मला माहित पण पाहिजे ना, थोडं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे की अरे इथे कपडे हे तुला टाकायचे असं तसं, तुझं आहे की नाही काही. डायरेक्टच हे बरोबर नाही. फक्त माझे जर कपडे तुला कुठे दिसले, माझा टॉवेल जर कुठे बेडवर दिसला की डोरला जो अडकवलेला टॉवेल तुम्हाला कधी, जे तोंड सुरू होतं, काय सांगू मित्रांनो आता तुम्हाला. तू जरा जास्तच बोलतोय साजाती. तू लक्षात ठेव, मित्र तुझ्या बरोबर फक्त जेव्हा तू व्लॉग बनवतो तेव्हाच असतात. धमकी बघा कशी देते, ऑन कॅमेरा धमकी देते व्लॉग मध्ये. अरे तुला काही वाटतं की नाही? जाऊ दे आता मला इथेच हे एंड करायचं आहे. ठीक आहे. नाही कट बीट काय नाही, हे जाणार आहे व्लॉग मध्ये. ठीक आहे, जाऊ दे. चला मित्रांनो, आता पटकन मी कपडे काढते. त्यानंतर आम्ही आता बघू, आज चालू नसणार आहे, ते बंद असणार आहे ऑलरेडी, तर आम्ही हे उद्या टाकतो. पण ऍटलिस्ट हे बॅग मध्ये भरून ठेवतो.
हा तू विचार उद्या कधीपर्यंत वगैरे असतील ते, मग त्या अकॉर्डिंग आता मी नाही, आज टाकतो असेल हे. आज टाकून दे. आणि मग त्यानंतर बरं ठीक आहे, विचार तर एकदा बंद होतात काय, मग खाली जाऊन टाकून येऊ आपण. पाऊस येतोय का बघा आधी, आपल्याकडे अम्ब्रेला नाही शोधावी लागेल ती. तर मित्रांनो, मी आत्ताच फोन केला होता लॉन्ड्रीमध्ये, तर लॉन्ड्री ओपन आहे. तर आम्ही आता हे सगळे कपडे जे कशाचे ड्राय क्लिनिंगचे कपडे आहेत ते आम्ही बॅगमध्ये पॅक करू आणि आम्ही आता घेऊन जाऊ. नंतर आम्ही थोडा गार्डनमध्ये वॉक करू आणि आपला जो जेवण पण विसरलास करू. का? हा, जेवण करू नंतर वॉक करू. सो स्किन केअर आपण आज स्किप करूयात. लेट स्किन पण केअर होऊन जाईल उद्या कारण करू. आम्हाला 1-2 व्हिडिओज आणखीन एडिट करायचे. येस तर चला आता पटपट कपडे भरू आणि खाली जाऊ. येस. तर आम्ही खूप वेळानंतर ब्लॉगमध्ये आलेलो आहोत आणि हे आम्ही कशासाठी घेतले माहितीये का? आम्ही हे जे तुम्ही आता ऐकले ना, ऐकते ती रील. याची आहे बंद कर. अरे, याची sorry. आम्ही एक रील बनवली. ऍक्च्युली आम्हाला एक प्रमोशन होत असं तो आम्ही केलं ते. त्यांनी सांगितलं जस्ट की करा, मग म्हटलं ठीक आहे करून बघू कसं काय असतं, कसं ब्रँड बरोबर बोलायचं वगैरे ते समजेल आपल्याला थोडं. Yes. तर So, हा आता ब्लॉग आम्ही हा vlog नाही end करणार एंड आहे. करणार आहोत. बट त्याआधी मला एक गोष्ट सांगायची. आता हे जे हा घेऊन आलाय ना तिकडे जाऊन ब्लॉग मी स्टार्ट करण्याआधी, ही गोष्ट त्यांनी मला लास्ट वीक मला म्हटलेलं घेऊ नको. मला म्हटलं लहान लेकरासारखं तुला सगळं खावं वाटतं. मला छान होती quality. कुनाफा आहे यात. मला कुनाफा आवडलं म्हणून आणलं. मस्त आहे. तर याचा अर्थ काय असतो विकी, काय समज याची वाईफ इज ऑलवेज हो, वाईफ इज ऑलवेज राईट एनी टाइम. कारण मी म्हटलेली घे आणि तेव्हा तोंड वाकडं केलेलं. कसं केलेलं? वाकडं. ठीक आहे. तर चलो आणि आता आता हे खातो. खातो. हा आणि व्लॉग नंतर इथेच promise. एंड करतो. भेटूयात Bye. आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.